नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर मग आज बघणार आहोत आपण नवीन रेसिपी. नवीन रेसिपीचं नाव आहे सुरळीची वडी आणि खांडवी. आता सुरळीची वडी हे महाराष्ट्रीयन नाव आहे आणि खांडवी हे गुजराती नाव आहे आणि एकदम सोपी म्हणजे काहीच म्हणजे ताणच नाही या रेसिपीचा काही. तुम्ही एकदा नक्की करून बघा हां. आता यासाठी आपण काय केलं, 1 वाटी दही घेतलंय, त्याच वाटीने सेम वाटीने 2 वाट्या पाणी घेतलंय. म्हणजे याचं ताक तयार करून घ्यायचंय. या ताकामध्ये ना आपण आहे ना ठेचलेली मिरची, हिरवी मिरची आणि ठेचलेलं आलं हे दोन्ही टाकून घेणार आहोत. आणि त्यात एकदम किंचित अशी जिरा पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. जिरा पावडरने ना खूप छान टेस्ट येते आणि हे व्यवस्थित असं आहे ना रवी असेल ना तुमच्याकडे तर घुसळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये ना त्याच सेम वाटीने तेवढंच डाळीचं पीठ घ्यायचं. म्हणजे जेवढं दही घेतलंय तेवढंच डाळीचं पीठ घ्यायचंय आणि ते मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर हे सर्व झालं का मिक्स आणि मग मस्त आहे ना त्यामध्ये 1 चमचा आहे ना तेल टाकायचं. पोहे खायचा चमचा असतो ना आपल्याकडं, त्या चमच्याने ना 1 चमचा तेल टाकायचं. त्यामुळे ना आपल्या अ, वडीला खूप छान अशी शाईन येते. त्यानंतर आहे ना गॅसवर एक कढई तापत ठेवायची. त्यानंतर जी चाळणी घेतली होती आणि त्याच चाळणीने ना आपण ते मिश्रण आहे ना गाळून घ्यायचं. त्यामुळे ना आपली वडी एकदम छान होईल. मध्ये अशी तुटणार नाही, काही नाही. मग आहे ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची. हळद नंतर टाकणार आहे आपण. थोडंसं ना हो म्हणजे हे झालं का मिक्स करून झालं का मग हळद टाकायची. खूप जास्त नाही, पण किंचित अशी हळद टाकून घ्यायची यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचंय. आणि हे सर्व मिक्स झालं का त्यानंतर हळू-हळू 10 ते 15 मिनिटात आहे व्यवस्थित तयार होतं आपली वडी तयार करण्यासाठी. मस्त असं तयार होऊन जातं. तुम्ही बघू शकता. कलर पण बघा आणि एक गोष्ट टाकायची सिक्रेट इन्ग्रीडियंट आहे साखर पावडर. एकदम किंचित अशी टाकायची आहे. यामुळे ना आपली टेस्ट बॅलन्स होते. कारण आहे दही कधी-कधी ना म्हणजे खूप आंबट असल्यामुळं ना मग ते टेस्ट लागत नाही. त्यानंतर आपलं हे मिश्रण तयार झालं की नाही चेक करून बघूया. आता तुम्ही बघू शकता मी ते डिश घेतली त्याला तेल पण नाही लावलंय आणि मग आहे ना त्या डिशवर असं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गार होऊन द्यायचं. म्हणजे आपली वडी तयार होते की नाही हे बघायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. असं एकदम असं पसरवून घ्यायचं आणि 5 मिनिटच ठेवाय 5 नाही, एकदम 2-3 मिनिटात लगेच वडी तयार होऊन जाते. तुम्ही बघू शकता वडी तयार होते. मग आता आपण आहे ना गॅस बंद करून टाकायचा आणि एक ताट घ्यायचं. तुमच्याकडे जर दुसरं काही असेल पसरवण्यासाठी, तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल. माझ्याकडे ताट आहे. मी ताटावर पसरवणार आहे. ताटावर आहे ना हे पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं. मी पुढे दाखवणारच आहे. चला तर मग बघूया. आता मी इकडे ताट घेतलेलं आहे. हे ताटावर आहे ना आपल्याला हे पीठ पूर्ण पसरवून घ्यायचे. खूप जास्त थंड होऊन द्यायचं नाही पीठ. म्हणजे थंड होऊनच द्यायचं नाही काय कारण आहे ना त्याच्या गुठळ्या किंवा त्याचं पिठाचं ना असे साय तयार होते त्यावरती आणि मग आपल्या वड्या चांगल्या होती नाही. त्यामुळे थंड होऊन द्यायचं नाही. लगेच गरम-गरमच पसरवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पसरवून घ्यायचं. पातळ असं खूप जास्त पातळ पण नाही, पण पातळच असं पसरवून घ्यायचंय. आणि हे पसरून झाल्यानंतर आहे ना 5 ते 10 मिनिटं थोडंसं गार होऊन द्यायचं आणि मग मस्त मध्ये कापून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पसरवते. असं आहे ना पीठ पसरवून घ्यायचं. हे पीठ पसरवल्यानंतर आहे ना ते 2 ते 3 मिनिटं आहे ना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि मग मस्त आहे ना कापून घ्यायचे आहे. आता हे कापायच्या कशा हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि ही रेसिपी खूप सोपी आहे. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता कशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे बघा बरं. अशाच पद्धतीने तुम्ही पण असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित वडी तयार करून घ्यायची आहे आणि खूप सोपी आहे ही वडी तयार करणं. खूप जास्त अवघड पण नाही, खूप जास्त लॉजिक पण लावायचं नाही इथं. एकदम सोपी. हा एक आहे ना पाटवडीचाच भाग आहे. पण मग आहे ना ही थोडी वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झाल्या. अशाच सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे आणि खूप छान लागतात. चवीला पण खूप छान लागतात. आता आपल्याला ना याच्यासाठी थोडासा तडका तयार करायचा म्हणजे मोहरीचा. त्यानंतर आहे ना मी इकडं तेल ठेवलेलं आहे थोडंसं त्यामध्ये थोडीशी ना मोहरी टाकायची. मोहरी खूप जळून नाही द्यायची. थोडीशी अशी तडका तडका येऊन द्यायचा आहे तिला. मोहरीला मस्त तडका येऊन दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चिरलेली मिरची टाकायची. त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि मग थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. त्याच्यामुळे पण छान फ्लेवर येतो आपल्या खांडवीला. त्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडेसे ताजे कढीपत्ता टाकून घ्यायचे. कढीपत्ता टाकून झाले का त्यामध्ये ना नंतर गॅस बंद करून आहे ना थोडीशी तीळ टाकायचे. तीळ लवकर नाही टाकायचे त्यामुळे ते उडू शकता. तुम्ही बघू शकता मी एकदम शेवटला टाकणार आहे तीळ. आता यामध्ये ना तीळ टाकल्यानंतर आहे ना आपल्याला हे लगेच खांडवीवर टाकून घ्यायचंय थोडं-थोडं. खूप जास्त पण नाही टाकायचं कारण ते तेल असतं.
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खांडवीचे आपले तयार झालेले आहे सुरळीच्या वड्या. आता आहे ना याच्यावरती थोडे-थोडे ना अशी मोहरी टाकून घ्यायची म्हणजे तडका टाकून घ्यायचा आहे. यामुळे खूप छान चव लागते. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा.